जुमदेव यांचं कार्य आणि त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात। जुमदेवजी धुब्रीकरांचा जन्म हा 3 एप्रिल 1921 रोजी झालेला आहे। बाबा जुमदेव अशी त्यांची ओळख आहे। वडलोपार्जित विणकर व्यवसाय सोडून कंत्राटदार सोनार काम त्यांनी केलेलं आहे। बाबा जुमदेव यांच्याकडून मानव धर्माची स्थापना करण्यात आलेली आहे। कामाची दखल घेत 2013 साली टपाल तिकिटाचं अनावरण सुद्धा झालेलं आहे। बाबा जुमदेव यांचा कल हा समाज सुधारणेकडे आपल्याला बघायला मिळतो। व्यसनमुक्तीसाठी बाबा जुमदेव यांचं मोठं योगदान आहे। विदर्भासह देशभरात मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी सुद्धा बघायला मिळतात। 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम यावरती त्यांचं काम आहे। तर त्यांची 4 तत्व आपण पाहूया। परमात्मा एक असं यांचं तत्व आहे। भगवानाच्या नावावरती जन्म आणि मृत्यू असं दुसरं तत्व आहे। दुःख मिटवा आणि संपवा असं तिसरं तत्व बघायला मिळतं। तर 4थं तत्व इच्छेनुसार भोजन करा। तर बाबा जुमदेव यांचे 3 शब्द सुद्धा पाहूया। खरे बोला असं ते म्हणतात। मर्यादांचं पालन करा अशी सुद्धा शिकवण त्यांची बघायला मिळते। तर प्रेमाने व्यवहार करा असं सुद्धा शिकवण बाबा जुमदेव यांनी दिली। म्हणजे 5 नियम सुद्धा आपण पाहूया। भक्ती आणि समर्पण हा पहिला नियम आहे। कुटुंब आणि अनुयायांच्यात प्रेम हा दुसरा नियम आहे। तर वाईट व्यसन बंद करा अशी सुद्धा शिकवण दिली आहे आणि हा नियम आहे।